हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण एक मँगोची खूप मस्त आणि खूप जास्त हेल्दी रेसिपी पाहणार आहोत आणि तिचं नाव आहे मँगो स्मूदी. स्मूदी बाउल म्हणजे फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला दूध टाकून बारीक करून घ्यायची आहे. त्याची थिक आणि क्रीमी पेस्ट बनवायची आहे आणि ती एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यावरती आपल्याला फ्रूट्सनी आणि ड्रायफ्रूट्सनी टॉपिंग करायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. आंबा हा उष्ण पदार्थ आहे. तो खाल्ल्यानंतर आपल्या शरीराची उष्णता वाढू नये म्हणून आपल्याला थोड्या वेळासाठी तो पाण्यात भिजत ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो धुवून घ्यायचा आहे. धुवून झालेले आंबे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातला सगळा गर काढून घ्यायचा आहे. काढलेला गर आपल्याला ज्युसरमध्ये टाकायचा आहे. आता मी याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहे. मी कोकोनट मिल्क यूज केलेला आहे. तुम्हाला आवडेल ते आणि अवेलेबल असेल ते कोणतंही दूध वापरू शकता. स्वीटनेससाठी मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून मध टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वीटनेस कमी जास्त करू शकता. आता ज्युसरच्या भांड्यावरती झाकण ठेवून हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली थिक पेस्ट रेडी आहे. दूध आणि आंब्याची पेस्ट मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला वेगवेगळे टॉपिंग्स ॲड करायचे आहेत. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेले आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही ड्रायफ्रूट्स आणि कोणतेही फ्रूट यूज करू शकता. आधी मी याच्यामध्ये बारीक चिरलेले मँगोचे पीसेस ॲड करणार आहे. आता मी याच्यामध्ये सनफ्लावर सीड्स टाकणार आहे. थर्ड लेअरमध्ये मी डाळिंब टाकून घेणार आहे. आता मी पंपकिन सीड्स ॲड करणार आहे. आता लास्टला आपल्याला ॲड करायचं आहे चिरलेलं केळं. डाएट करणाऱ्यांसाठी, जे विगन आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना दूध आवडत नाही त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. तुम्हाला ही माझी मँगो स्मूदी बाउलची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.